नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी बनवते साबुदाणा चिवडा उपवासाचं. तर नायलन साबुदाणे मी विकत घेऊन इलं आहे. तर ते आता तेल कडकडीत केलं आहे. त्याच्यासाठी शेंगदाणे घेतलं आहे, मिरची कापून घेतलं आहे. बाकी काय घालणार नाही, उपवासात बाकी चालत नाही ना काय. आणि फक्त मीठ टाकणार आहे. तिखट चिवडं करते. तर तो मी तुम्हाला दाखवते कसे करते. तेल मग तर चांगला उकळून घ्यायचा साबुदाणे ह्या करण्यासाठी. कारण दुकानात पण चिवडे भेटतात, पण तो कसा गोड ते खाऊ होत नाही ना सारखा गोड गोड उपवासाचा. त्यामुळं असं घरात मीठ असं तिखट चिवडं करू छान. दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी आता येतात, तर दिवाळीचं फराळ मी सगळ्या प्रकारचं विकते. करंजी, चकली, लाडू, असे बेसनचे लाडू, मुगाचे लाडू, असं वेगवेगळ्या प्रकारचे लाडू मी विकते. जर कोणाक पाहिजे असं तर नक्की तुम्ही मला सांगा. हे दर वर्षाकच माझं दिवाळीचं फराळ मी विकलं जातं. हे बघा असे फुलून हे झाले. असे काही पदार्थ घरातच बनवून खाल्ले तर चांगलं राहतं, कारण तेल आपण स्वच्छ वापरतो ना. दुकानातनी कसा तेच तेलात वापरलेले पदार्थ हे केले जातं. तर आपण असं घरात चांगल्या तेलात वापरून जर खाला तर आपल्या तब्येतीसाठी पण चांगला. पण हे का डिंक जसं आपण तळतो तशातलं एक ही गोष्ट एका तेल मात्र कडकडीत लागता करू. अशा प्रकारे मी सगळं साबुदाणे चिवडा तळून घेणार. पद्धतीत मी हे सगळं चिवडं तळून घेतलंय. हे बघा असं सगळं पूर्ण. आता तळते मी शेंगदाणे आणि मिरची. असे शेंगदाणे मी ह्याच्यातच टाकून घेतलं झाऱ्यातच, म्हणजे ते हे करण्याची गरज नाही. आणि ह्याच्यात फक्त टाकणार मीठ, कारण जास्त काय आपल्या हे साखर बिकर टाकूची नाही. आणि ज्यांका गोड आवडत असा ते चिवडो तर त्यांनी नक्की साखर टाका, आवडीनुसार तुमच्या करा. कसं माझं चिवडं वाटलो नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडलो तर लाईक आणि शेअर करा. बघा असं झालं माझं चिवडं.